मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या जुलैच्या 25व्या हप्त्याची सर्व लाभार्थ्यांना आता उत्सुकता लागली असेल की नेमका आता जुलैचा हप्ता कधी मिळणार आहे आणि या हप्त्याचे वितरण आम्हाला आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे। तर हाच जो जुलैचा हप्ता आहे, तर आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज आहे 30 जुलै, म्हणजे आपल्याला जुलैचा पूर्ण महिना जवळपास संपत आलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। कारण हा महिना जो आहे जुलैचा, हा 30 तारीख जर आज असेल तर ऑब्वियसली हा महिना जवळपास संपत आलेला आहे। पण मग या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा GR आलेला नाही, कोणत्या प्रकारच्या वितरणाच्या संदर्भात अपडेट आलेलं नाही। मग आपल्याला वितरण कधी मिळणार? आणि तुम्हाला माहिती आहे पुढचा महिना अतिशय महत्त्वाचा राहणार आहे, ते म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये रक्षाबंधन आहे। तर रक्षाबंधन आहे, त्यानंतर 15 ऑगस्ट आहे आणि त्यानंतर एकंदरीत आपलं वितरणाचा मुहूर्त पण। मग या संपूर्ण गोष्टींचा विचार केला तर आपल्याला अजून किती दिवस वाट पाहावी लागू शकते, तर त्या संदर्भात थोडक्यात परत एकदा सांगतोय तुम्हाला। बघा की जसं तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं की मॅक्झिमम ते आहे बघा 10 ते 13 तारखेच्या दरम्यान आपल्याला GR येईल। या जुलैचा जो GR आहे तर तो आपल्याला 10 ते 13 तारखेच्या आतच GR येईल। त्यांना फॉर्मॅलिटीसाठी ज्या 1-2 दिवस लागतील, म्हणजे टेक्निकल जे DBTच्या गोष्टी असतात, म्हणजे काय होत असतं, जी तुम्ही माहिती बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत NPCIवर जे त्यांची DBT ॲक्टिव्ह करीत असतात, म्हणजे बँकेमध्ये जाऊन, तर ती NPCI पोर्टलला होती आणि नंतर NPCI पोर्टलवरची जी माहिती आहे तर ती शासन व्हेरीफाय करीत असतं आणि त्याच्यानंतर मग तो लाभ वितरित होत असतो। तर काही लाडक्या बहिणींची DBT वगैरे तो डेटा जो आहे तो प्रत्येक महिन्याला जो आहे, ज्या ज्या लाडक्या बहिणींची DBTमध्ये काही इनॅक्टिव्ह झाली होती तर त्याने ॲक्टिव्ह केल्याच्यानंतर ती माहिती प्रत्येक महिन्याला ती जी यादी आहे तर ती सफल होत असते, म्हणजे अपडेट होण्याचं थोडक्यात काम केलं जातं। तर ती पद्धत जी आहे ती करण्यासाठी थोडा वेळ लागतो। तर त्या गोष्टी आता माझ्या मते या आठवड्यामध्ये होतील आणि 10 ते 13 तारखेच्या दरम्यान आपल्याला येईल GR आणि 15 ऑगस्टला असणार आहे स्वातंत्र्य दिन। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची तारीख आहे 15 ऑगस्ट आणि यापूर्वी आपल्याला 15 ऑगस्टला वितरण झालेले आहेत आणि खास करून 15 ऑगस्टचं स्वातंत्र्य दिनानिमित्तचं जे औचित्य आहे ते साधून शासनाने वितरण केलेले आहेत। तर त्यामुळे यावेळेचं वितरण पण 15 ऑगस्टलाच होण्याची सर्वाधिक शक्यता आहे। कधीपर्यंत? 15 ऑगस्टपर्यंत। त्यामुळे आपल्याला पुढे आता येणाऱ्या आता इथून पुढे लवकर शासनाने GR काढावा असं नाही झालं पाहिजे की 15 ऑगस्टचं वितरण आपलं जाईल 28 ऑगस्टला, कारण 28 ऑगस्ट पण तुम्हाला माहिती आहे रक्षाबंधन आणि जर आपण काहीच बोललो नाही तर मग ते 15 ऑगस्टचं वितरण इकडे जायला पण काय हरकत नाही, म्हणजे तिकडं पण जाऊ शकतं ते। तर त्यामुळे तसं नाही व्हायला पाहिजे। वितरण हे खरं तर 15 ऑगस्टच्या अगोदरच, म्हणजे 15 ऑगस्टला व्हायला पाहिजे। त्यामुळे त्याचं GR पहिल्या आठवड्यामध्ये यायला पाहिजे आणि लवकरात लवकर ते वितरण व्हायला पाहिजे। आता शासनाला फक्त एवढी विनंती आहे, आता हे तुम्हाला क्लिअर झालं का वितरण कधीपर्यंत होईल? तर त्याचं उत्तर आहे 15 ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता आहे। रक्षाबंधनपर्यंत इतक्या लांब वितरण जाणार नाही आणि आपण तो मुद्दा लावूयात आता इथून पुढे की लवकर वितरण करण्याच्या संदर्भात। पण eKYCचं पोर्टल सध्या बंद आहे। 0 ITRमुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा जो आहे लाभ बंद झालेला आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी TDS जो आहे भरलेला आहे, त्यासाठी ITR फाईल केलेला आहे, त्यामुळे पण त्यांचा लाभ बंद झालेला आहे। खूप लाडक्या बहिणींचा कागदपत्रे अपलोड करा परत त्यांना सांगण्यात आलेलं आहे, परंतु कागदपत्रे अपलोड होत नाही। तर हे आहेत सध्याचे प्रॉब्लेम। तर हे प्रॉब्लेम लाडक्या बहिणींचे माझ्या मते शासनाने 28 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या निमित्त लाडक्या बहिणींना खास गिफ्ट द्यायला पाहिजे की हे तुमचे जे काही प्रश्न आहेत छोटे मोठे तर आम्ही ते सोडवलेले आहेत किंवा आम्ही सोडवण्याची मानसिकता म्हणून तुम्हाला आम्ही रक्षाबंधनाची नाही आमच्या अवस्था आता बघा इतक्या लवकरात लवकरची काही वितरणाच्या संदर्भात आपण त्यावर सविस्तर बोलणारच आहोत। मानधन वाढणार का नाही त्यावर आपण सविस्तर बोलूच, पण मात्र ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तर मात्र त्या गोष्टी आहेत रक्षाबंधनानिमित्त जर का बदल केला, म्हणजे कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन दिला, पोर्टल चालू केलं, 0 ITRचा मुद्दा जर मार्गी लावला तर बऱ्याचशा लाडक्या बहिणींचं शासनाला पुण्य लागेल, बऱ्याचशा लाडक्या बहिणींचं शासनाला आशीर्वाद लागतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा एवढी मोठी चांगली योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून मी नेहमी सांगत असतो तुम्हाला शासन चांगलं काम करीत आहे, पण मात्र हे मुद्दे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे। आणि एक दुसरा मुद्दा जो आहे की जरा हे जे अपात्र करण्याचा जो बडागा आहे शासनाचा, जर याच्यावर जरा थोडा लगाम घालायला पाहिजे। विनाकारण लाडक्या बहिणींना
अपात्र केल्या जात आहे जवळपास असं म्हणलं तरी काही हरकत नाही. तुम्ही म्हणाला असं कसं काय म्हणता, तर त्याचं उत्तर सांगतो आहे. सध्या KYCमुळे लाखो लाडक्या बहिणींचा लाभ चालू होईल. पोर्टल चालू केलं का? नाही. कागदपत्र अपलोड करायला सांगितलं पण अपलोड होत नाहीत. अपलोड केल्यावर त्यांचा लाभ चालू होणार की नाही? होणार. मग विनाकारणच म्हणायचं नाही याला, बरोबर. त्यामुळे ह्या मुद्दे जे आहेत किंवा ह्या ज्या बाबी आहेत त्या शासनाने लवकरात लवकर सुधाराव्यात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. 15 ऑगस्टपर्यंत आपलं वितरण होईल आणि त्याच्या अगोदर पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला वितरणाचा जो GR आहे तर त्या संदर्भात आपण मुद्दा लावणार आहोत. या महिन्याच्या म्हणजे पुढच्या महिन्याच्या शेवटीपर्यंत म्हणजे 28 ऑगस्टपर्यंत वितरण जाऊ नये, लवकर वितरण व्हावं त्या संदर्भात आपण नक्की मुद्दा मांडणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.